नमस्कार मंडळी, सात्विक सुगरणमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी गावरान पद्धतीने तयार केलेला मिरचीचा ठेचा, तोही मातीच्या तव्यावर भाजलेल्या मिरच्या आणि दगडी खलबत्त्यात ठेचलेल्या, ज्याची खरी मजा वेगळीच असते। मातीच्या तव्यावर भाजलेल्या मिरच्यांना आणि लसणाला खमंग धुरकट चव येते, जी इतर तव्यावर कधीच मिळत नाही। तव्यावर एक वाटी शेंगदाणे टाकून आपण छान खरपूस भाजून घेऊ। शेंगदाणे आधी भाजले की ठेच्याला छान गोडसर आणि जाडसर टेक्स्चर येते। मग हा ठेचा तर बनवायचाच होता, कारण छोले आहेत तर पप्पांना चटणी हवी, मध्ये चटणी पण होईल ना दाखवायला। शेंगदाण्यावर असे काळपट थोडे डाग येतात आणि चटक चटक आवाज आला की आपण हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या आधी धुवून देठ काढून स्वच्छ करून ठेवल्या होत्या। 9 ते 10 मिरच्या तव्यावर छान भाजून घेऊ। त्या छान काळपट रंगावरती भाजल्या की थोडे 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेऊ, त्याही छान भाजून घेऊ आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ। मिरच्या आणि लसूण एकत्र भाजले की त्याचा तिखटपणा थोडा कमी होतो आणि चव समसमान पसरते। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता लसूण आणि मिरच्या टेचायला सुरुवात केली। हळूहळू टेचल्यावर त्याचा रस बाहेर येतो आणि एकदम सुगंध दरवळतो। मिक्सरमध्ये टेचल्यासारखं नाही, खलबत्त्यात टेचल्यावर खरी गावरान चव येते। यानंतर भाजलेले शेंगदाणे थोडे थोडे करून खलबत्त्यात टाकले आणि प्रत्येक वेळेला छान टेचून घेतले। शेंगदाणे थोडे थोडे टाकले की ठेचा एकसारखा मऊसर होतो। असं करत करत तयार झाला आपला झणझणीत धुरकट आणि चविष्ट मिरचीचा ठेचा। आता तव्यावर थोडे तेल टाकू आणि ठेचा छान भाजून घेऊ। आणि मीठ टाकून थोडं परतवून घेणार आहे। तर मंडळी, ही होती आपली अगदी पारंपरिक पद्धतीने मिरचीचा ठेचा रेसिपी। तुम्हाला नक्की करून बघायला आवडेल अशी खात्री आहे। आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सात्विक सुगरणला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।